नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। 4 मार्च बुधवार, उद्यापासून सर्वांना खुशखबर। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। कायम टिकेल असे काहीतरी मागा। लाडक्या बहिणीला दिलेले 1500 रुपये पुरतात का? बाजारात जाईपर्यंत उडून जातात। हीच किंमत आपल्या लेकराबाळांची केली आहे का? मी जातपात पाहत नाही। तसे असते तर महादेव मुंडेंच्या कुटुंबासाठी मी लढलो नसतो। माझ्यामुळे दाबलेली केस उघडी झाली आणि आता आरोपींना जेलमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। लात मारेन तिथून पाणी काढून दाखवेन। त्यामुळे शेतकऱ्यांना आता माझ्यासोबत हाक दिली आहे की एकत्र यावे। मग बघतो कशी कर्जमाफी मिळत नाही, कसे हमीभाव मिळत नाहीत, कशी कर्ज विमा रक्कम मिळत नाही आणि कसे दुधाला भाव मिळत नाहीत। फक्त तुम्ही एकत्र या, मी तुम्हाला मिळवून देईन। आपल्यावर सातत्याने काही दुकानदार माध्यमातून गबाळ उचलण्याची टीका करतात, मात्र या सर्व गाड्या समाजाच्या आहेत। मला जर यांनी गाडीतून खाली उतरवले तर माझ्याकडे रिक्षालाही पैसे नाहीत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे। ते एका सभेत बोलत होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात पुन्हा एकदा मेगा नोकर भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे। राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा बघून त्या संबंधित विभागाचे आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या मेगा भरतीमध्ये जलसंपदा विभागातील 14,051 पदांचा समावेश करण्यात आला आहे। या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता याच मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च रोजी आसामच्या कोकराझारला भेट देतील। या दौऱ्यात नरेंद्र मोदी आसाममधील विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील। या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा आसाम दौरा आहे। या दिवशी मोदी किसान योजनेचा 22वा हप्ता जाहीर करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु या संदर्भात केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही, त्यामुळे ही फक्त एक शक्यता आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल याची घोषणा सरकारकडून लवकरच होण्याची शक्यता आहे। यापूर्वी 19 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जारी करण्यात आला होता। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे। राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांच्या नावातून आता मागासवर्गीय हा शब्द कायमचा वगळण्यात येणार असून त्याऐवजी महापुरुषांची नावे देण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे। सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यात एकूण 449 शासकीय वसतिगृहे चालवली जातात। यातील बहुतांश वसतिगृहांच्या नावात मागासवर्गीय असा उल्लेख होता। शासन निर्णयानुसार मागासवर्गीय या शब्दामुळे समाजातील विषमता आणि शोषणाची जाणीव अधोरेखित होते। अशा संस्थांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो आणि विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडांची भावना निर्माण होऊ शकते। ही सामाजिक दरी साधण्यासाठी सरकारने नावातील हा शब्द काढून टाकला आहे।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. संत तुकाराम महाराज बीज सोहळा गुरुवारी 5 मार्च रोजी होत असून त्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून भाविक देहूत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीने विविध सोयी सुविधा पुरवल्या आहेत. येथे आलेल्या दिंड्यातील भाविकांमुळे इंद्रायणी नदीचा काठ फुलून गेला आहे. या सोहळ्याबाबत संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आणि प्रदीप महाराज मोरे म्हणाले, संस्थानच्या वतीने मुख्य देऊळवाडा आणि वैकुंठगमन स्थान येथील मंदिराची विद्युत रोषणाई व रंगरंगोटी करण्यात आली आहे. मंदिरालगतचा परिसर अतिरिक्त कर्मचारी नेमून स्वच्छ करण्यात आला आहे. मुख्य देऊळवाड्यात 12 CCTV बसविण्यात आले असून वैकुंठगमन स्थान मंदिर परिसरातही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बीज सोहळ्याच्या कार्यक्रमाला गुरुवारी 5 मार्च पहाटेपासूनच सुरुवात होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. चालू आर्थिक वर्षात अंदाजित केलेले जवळपास 46,000 कोटींची महसुली तूट वर्षभरात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 1,45,000 कोटी रुपयांवर पोहोचलेला अर्थसंकल्पबाह्य खर्च तसेच वस्तू आणि सेवा कर कायद्यामुळे करवाढीवर असलेल्या मर्यादा या पार्श्वभूमीवर राज्य सरकार समोर यंदा महसुली उत्पन्न वाढीचे आव्हान आहे. सन 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवार 6 मार्च रोजी दुपारी 2 वाजता सादर केला जाणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्याची राज्य विधिमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसुली उत्पन्न वाढीचे आव्हान पेलण्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या उपाययोजना करणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळात सरकारला जोरदार धारेवर धरले. सरकार कर्जमाफी कशी करणार यासह वन्यप्राणी संरक्षण हमीभाव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाबाबत त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांनी उत्तरे दिली. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले, मात्र निकालानंतर योग्य वेळी कर्जमाफी करू असे सांगण्यात येत असल्याची टीका आमदार शिंदे यांनी केली. स्वतःच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करणार असा सवाल उपस्थित केला. दरमहा होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करावा. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई किती जणांना मिळाली याचा खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या भाषणावर बोलताना कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील सुमारे 2,500 शासकीय पशुवैद्यक पशुधनावर उपचार करणारे शासकीय डॉक्टर आणि 4,000 पशुधन पर्यवेक्षक 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडून शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभा राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने पशुसंवर्धन विभागाच्या अमानवीय आणि तुघलकी धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. अत्यल्प मनुष्यबळ असताना एक पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपविण्यात आला असून आधीच कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या पशुवैद्यकांना रात्री उशिराही तात्काळ सेवा देण्याची अपेक्षा पशुसंवर्धन विभाग ठेवत असल्याचा आरोप राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने केला आहे. 2,500 शासकीय पशुवैद्यक आणि 4,000 पशुधन पर्यवेक्षक काम बंद आंदोलन आणि त्यानंतर सामूहिक राजीनामे देणार असल्यामुळे राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार विविध कर्ज व अनुदान योजना राबवत आहे. PM मुद्रा, प्रधानमंत्री रोजगार सृजन, लखपती दीदी, स्टँड अप इंडिया यासारख्या योजनांमुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे. काही योजनांमध्ये तारणाशिवाय कर्ज
तर काहींमध्ये अनुदान आणि व्याजमुक्त कर्जाची सुविधा आहे. तसेच शी-मार्ट सारख्या उपक्रमांमुळे महिलांना मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.